हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। जे भाजपसोबत त्यांना सोबत घेता येणार नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। सत्तेसाठी संधी चालू झालेले म्हणत अजित पवारांवर टीकास्त्र, तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार, अजितदादांची प्रतिक्रिया। प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार, एकत्र येण्याबाबत नकाराचा सूर आळवणाऱ्या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया। नाशकातल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर सुधाकर बडगुजरांना पक्षामध्ये एंट्री, बबनराव घोलप, नयना घोलप आणि अशोक मोर्तडक यांच्या खात्यावर भाजपचा झेंडा। बडगुजरांच्या पक्षप्रवेशासंदर्भात सकाळपर्यंत माहिती नव्हतं। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या भूमिकेमुळे भुवया उंचावल्या, तर दुपारी महाजनांच्या फोननंतर बावनकुळे पक्षप्रवेशासाठी उपस्थित। ऑपरेशन टायगर रोजच सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची तयारी। डोंबिवलीनंतर उद्या मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात उतरणार दोन्ही पक्ष रस्त्यावर। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध। हद्दवाढ झाल्यास झेडपी मनपा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा, तर लवकर मध्य काढण्याची कोल्हापूरच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांना विनंती। राज्यात शेतीसाठी AI धोरण मंजूर। मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागासाठी मोठा निर्णय। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवणार। पनवेलमध्ये म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक JM म्हात्रेंच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी। गेल्याच महिन्यात JM म्हात्रे प्रीतम म्हात्रेंनी केला होता भाजप प्रवेश। एअर इंडियाच्या विमानांचा शुक्लाकाश संपेना। तांत्रिक बिघाडासह वेगवेगळ्या कारणांमुळे लंडनला जाणारी 2 तर पॅरिसला जाणारं 1 विमान रद्द, तर खराब विमान सेवेचा सुप्रिया सुळेंनाही फटका। फ्लाईट 3 तास उशिरा। इराण इस्रायल संघर्ष शिगेला। इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। राजधानी तेल अवीववरही क्षेपणास्त्रांचा भडीमार। कॅब ड्रायव्हरकडनं कमिशन न घेण्याचा ओलाचा मोठा निर्णय। संपूर्ण कमाई ड्रायव्हरलाच मिळणार। 10 लाखांपेक्षा जास्त ड्रायव्हरना होणार फायदा। यंदा वारकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% अधिकचं वाळवंट विसावण्यासाठी मिळणार। चंद्रभागेच्या वाळवंटातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात। नमस्कार, मी अश्विन बापट, आपण बघताय